मतदारांना काय आव्हान करणार? नमस्कार. सर्व वार्ड क्रमांक 12 मधील माझे बंधू आणि भगिनींनो, मी अशी विनंती करतो की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा घड्याळ ह्या चिन्हावर उभे आहोत. तरी आम्ही 20 वर्षापासून या वार्डाचा विकास केला आहे. चांगली कामं केलेत, रोड केला, नाली केल्या, उपोषण केंद्र केले, हायमॅक्स लाईट बसविले, डांबूर रोड केले, सिमेंट रोड केले, पाण्याची व्यवस्था केलेली. या विकास कामाच्या जोरावर आम्ही चारही उमेदवार नागेश सोनपसारे, बादल भैया, राजू घाडगे आणि अक्षय भैया रेंगे याला चार मताने निवडून द्या एवढंच मतदाराला आव्हान करतो व सगळ्याला काम करण्याची आम्हाला संधी उपलब्ध करून देण्यात यावी ही विनंती. नमस्कार. सर्व मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार. मी राजेश विष्णुदास घाडगे, प्रभाग क्रमांक 12 मधून माझी पत्नी सो गौरी राजेश घाडगे ही सर्वसाधारण महिला या प्रवर्गातून उमेदवारी लढवत आहे. प्रभागाच्या विकासासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ या चिन्हाकडून इलेक्शन लढवत आहोत आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व मतदार बंधू भगिनींना आम्ही आव्हान करतो की तुम्ही प्रचंड मताने राष्ट्रवादीच्या चारही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावे आणि कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता तुम्ही प्रभागाच्या विकासासाठी आमच्या चारही उमेदवारांना जास्तीत जास्त मताने निवडून द्यावे ही सर्वांना मी विनंती करत आहे. नमस्कार, मी अक्षय रामेश्वर रेंगे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यातर्फे अधिकृत उमेदवार आहे. सर्व मतदारांना आवाहन करू इच्छितो, सर्व मतदारांनी दबाव झुगारून विकासाला साथ द्यावी व आमच्या चारही उमेदवारांना घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करावं व शुभ आशीर्वाद द्यावे ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी माझ्या वार्ड क्रमांक 12 मधील सगळ्या नागरिकांना एकच आवाहन करीत आहे की ही संधी आलेली आहे. मी जे 8-10 वर्षापासून काम करत आहो आणि त्याच कामानिमित्ताने मला सगळे वार्ड क्रमांक 12 मधील लोक पाठीशी आहेत. तरी पण मी माझ्याकडून एक अजून तुम्हाला विनंती करतो की माझ्या ज्या पॅनलमध्ये नागेशदादा सोनपसारे, अजीज नाझिमा बेगम शेख, बादल म्हणजे ती माझी मिसेस आहे आणि त्याचबरोबर गौरी गाडगे, ते नाव नाही गौरी राजेश घाडगे, त्याचबरोबर अक्षय रामेश्वर रामभाऊ रेंगे. आता ह्या चारही उमेदवारांना चारही घड्याळा मतदान करून आम्हाला जास्तीत जास्त बहुमताने विजय करा हीच माझी नम्र विनंती. सबसे मेरी गुजारिश है कि एक बार हमको चुन के देखो कि हम 5 साल में क्या काम कर सकते, और आपको कोई भी ऐसा हमारे काम में कुछ शिकायत का मौका बिल्कुल नहीं रखेंगे. एक बार भरोसा करो. जो 8-10 साल से हम काम कर रहे उसका एक बार हमको मतदान करके हमको बताओ कि हमने जो काम करे तो हमारे वार्ड हमारे साथ है. और ये हर वार्ड में, हर परभनी में हर किसी को मालूम है कि 8-10 साल से जो काम कर रहे हम वो कोई नगर सेवक ने अभी तक करा नहीं. इसके लिए ये एक बार अपनी टाइम आने वाला है. जो काम करता उसको मतदान करके जीत के देते वार्ड क्रमांक 12 में, ये आपने को सबको बताना है. 15 तारखेला जे आपल्याला मतदान करायचं आहे ते मतदान अशा पद्धतीने करायचं आहे की आमच्या ह्या 4 मशीन राहतील. 4 मशीनमध्ये पहिल्या मशीनवर 3 क्रमांकावर बटन आहे, तिथं राष्ट्रवादी घड्याळचं चिन्ह आहे. त्या घड्याळासमोर नागेश लक्ष्मणराव सोनपसारे हे नाव आहे. हे घड्याळच्या चिन्हासमोरील असं मतदान करून आमचा पहिला उमेदवार विजय करायचा. दुसरं आहे अजीज नाझिमा बेगम शेख उर्फ बादल भैया, जे की माझी मिसेस उभा आहे. आणि हे अजीज नाझिमा बेगम शेख हे आहे ब गटातील 4 नंबरवर बटन आहे. असं 4 नंबर बटनवर अशी निशाणी पण असणार आहे घड्याळची. त्या घड्याळच्या चिन्हासमोर हे बटन दाबायचं. हे दुसरं झालं. तिसरं क गटामधून आहे गौरी राजेश घाडगे काकडे, जेणेकरून तिसऱ्या मशीनवर पहिल्या नंबरवर बटन आहे त्यांचं, त्याच्यासमोर पण घडीचं हे चिन्ह आहे. ह्या घडीच्या चिन्हासमोरील बटन दाबून
हे आम्हाला असं बहुमताने विजय करायचा आहे. चौथं जे आहे हे चौथं ड आहे. याच्या ड वर 2 नंबरवर बटन आहे अक्षय रामेश्वर पाटील रेंगे, जेणेकरून 2 नंबरवर बटन आहे आणि त्याच बटनासमोरील राष्ट्रवादी चिन्ह घड्याळ चिन्ह हे आहे. त्याचबरोबर ह्या बटनावर सुद्धा 5 बटन दाबून आम्हाला बहुमताने विजय करा. शुक्रिया, धन्यवाद.